साठी जे आवश्यक वाटेल ते वापरूया, पण या सगळ्यामध्ये आपली एकजूट महत्वाची आहे. सगळ्यांनी एकजुटीने पुढे जाणं महत्वाचं आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित राहावं एवढंच मी आपल्याला आंदोलन करतो. आणि आजच्या या लढ्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभाग घेतला. हा लढा आजच्या पुरता आपला या आभारानंतर संपेल. पण जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, मागण्या ते सगळे त्यांनी वाचून बघितले, आम्ही पण सांगितलं त्यांना. ते म्हणाले की याच्याबद्दल मी कामगार अधिकारी आणि सहाय्यक सहसंचालक साखर यांच्याकडून माहिती घेतो, आणखीन काय काय करता येतंय. संबंधित सगळ्यांना एकत्रित करून एक बैठक माझ्या पुढाकाराखाली घेणार, तुम्हाला मी शब्द देतो. आम्ही म्हणालो लवकरात लवकर परत आम्ही येणार त्याच्याबद्दल. तर ते म्हणाले माहिती घ्यायला 3-4 दिवस द्या, तेवढ्यात मी माहिती घेतो आणि आपण ती पुढची बैठक करूया. तालुका साखर कामगार युनियनच्या वतीने आज कामगारांनी एक दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम प्रशासनाने शेतकरी सहकारी साखर कारखाना 6 वर्षापूर्वी चालवायला घेतला. 6 वर्षापूर्वी महाराष्ट्र पातळीवरती जो वेतन करार झाला त्याची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. आणि म्हणून प्रमुख मागणी ही आहे की 2019चा वेतन करार जो आहे त्याप्रमाणे सर्व कामगारांना 100% पगार वाढ देण्यात यावी. त्याचा जो फरक देय आहे तो फरक देण्यात यावा, ही अत्यंत महत्त्वाची मागणी आहे. दुसरी मागणी आहे, हा कारखाना लीजवर घेत असताना अथर्व प्रशासनाने कामगारांची जुनी 30 कोटी रुपये देण्याचं मान्य केलेलं आहे, पण गेल्या 6 वर्षामध्ये नवा रुपया पण दिलेला नाही. त्यामुळे जुनी 30 कोटी रुपयाची देणी 12% व्याजासहित द्यावीत, ही दुसरी महत्त्वाची मागणी आहे. तिसरी महत्त्वाची मागणी आहे, 175 कामगार गेल्या 6 वर्षात निवृत्त झालेले आहेत आणि 102 कामगार हंगामी कामगार आहेत. या हंगामी कामगारांना कायम करा ही मागणी सातत्यानं करण्यात आली. प्रशासन वेळोवेळी शब्द देतं पण प्रत्यक्षात चालत नाही, म्हणून या 102 कामगारांना कायम करावं. न्यूट्रियनच्या काळातील कामगारांचा 5 कोटी थकीत पगार आहे. न्यूट्रियनच्या काळातील साखर विक्री करून शिल्लक राहिलेली जी रक्कम आहे त्यातून कामगारांचा हा पगार देण्यात यावा. कामगारांच्यावरती मोठ्या केसेस करून कामगार संघटनामध्ये विस्कळीतपणा आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे, तो थांबवावा. आणि या सर्व मागण्यांच्या बाबतीमध्ये अनेक वेळा पत्र देऊन देखील अथर्व प्रशासन बैठक घ्यायला तयार नाही. आणि म्हणून नाईलाजास्तव आज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत. आणि या सर्व मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना, साखर सहसंचालकांना, सहाय्यक कामगार आयुक्त यांना यापूर्वीही दिलेल्या आहेत, आजही त्या आम्ही देणार आहोत. आणि या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे, अशा प्रकारचा निर्धार आम्ही आज या ठिकाणी